हे अर्जुना, मनुष्याला अहमच्या बाधेची मदिरा पाजून बेशुद्ध करणारा पाखंडी केवळ मनच आहे. पार्था, व्यक्तीच्या शरीराचं एक अदृश्य अंग आहे मन, जे दिसत नाही, पण तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा. मनाच्या हातात मोह मायेचं जाळं आहे, ज्यात ते मनुष्याच्या इच्छा टाकत राहतं आणि त्याला स्वतःच्या कैह्यात ठेवतं. या मनाला शरीराचा देखील मोह असतो, होणाऱ्या आनंदाचा देखील मोह असतो आणि त्याच्या दुःखांचा सुद्धा. आनंदाची उत्फुल्ल गाणी गातं, तर दुःखात दुःखाची गाणी गुणगुणत बसतं. आपल्या दुःखात दुसऱ्यांना सामील करून घेताना त्याला आनंद होत असतो. कोणत्याही प्राण्याला त्याचं मन जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्या जाळ्यातून निसटू देत नाही. दोरीने बांधून ते त्याच्याकडून वेगवेगळे नाच करून घेतं. ते जीवाला इतकी देखील सवड देत नाही की जीव त्याच्या अंतर्मनात डोकावून त्याच्या आत्म्याची ओळख पटवून घेईल, ज्यामुळे आत्म्याच्या आत ज्या परमात्म्याचा प्रकाश आहे त्या परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होऊ शकेल. हे पार्था, प्राण्याकरता गरजेचं आहे की प्राण्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवून आपल्या आत डोकावून आत्मशोध घ्यावा. तेव्हा त्या आत्म्यामध्ये त्याला परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसू शकेल. त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार म्हणतात. तू तर म्हणतोस की स्वतःच्या आत डोकावून आत्म्याला आणि त्या आत्म्याच्या आत प्रकाशित परमात्म्याला ओळख म्हणून. अर्थात आत्म्यापासून वेगळं कोणीतरी असेल जो आत्म्याला ओळखू शकेल. ज्याला तू सांगतोयस की आत्म्याला ओळख म्हणून, कोण ओळखू शकेल अंतरात्म्याला? तुझं मन. मन? हो, तुझं मन. परंतु तू तर म्हणतोयस की मन मायेच्या भ्रमजलात अडकवून प्राण्यांकडून वाटेल ते करून घेतं. मग ते आत्मा आणि परमात्म्याकडे का घेऊन जाईल? तू योग्य प्रश्न विचारलास अर्जुना. त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तू स्वतःला मनाच्या आणि मोहाच्या आहारी जाऊ देत राहशील, तोपर्यंत ते तुझ्याकडून वाटेल ते करून घेईल. हे पार्था, मनुष्याचं शरीर एखाद्या रथाप्रमाणे आहे. त्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना मनुष्याची इंद्रिय समज, म्हणजेच डोळे, नाक, कान, मुख, जीभ आदि. या इंद्रियांना, या घोड्यांना जो सारथी चालवत असतो तो सारथीच मन आहे. आणि त्या रथात बसलेला जो त्या रथाचा स्वामी आहे तोच आत्मा आहे. मनुष्याची इंद्रिय त्यांच्या इच्छांकडे आकर्षित होत असतात. आणि त्यांचं मन इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेने दौडवत असतं. हे तोपर्यंतच होऊ शकतं जोपर्यंत जीवात्मा त्याच्या मनाला त्यांच्या नियंत्रणात नाही आणत. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही, ते इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेनेच दौडवत राहतं. इच्छा इंद्रियांना बोलवत असतात, इंद्रिय त्यांच्या दिशेने पळत असतात आणि मन जीवात्म्याची पर्वा न करताच रथाला त्या दिशेने घेऊन जातं. परंतु जेव्हा तू स्वतःच्या मनाच्या आहारी न जाता मनाला तुझ्या नियंत्रणात ठेवशील, तेव्हाच ते मन एका उत्तम सारथ्याप्रमाणे तुझ्या शरीर रूपी रथाला थेट प्रभूंच्या चरणांशी घेऊन जाईल.